Help the gays and the lesbians. गेज आणि लेस्बियन्सना मदत करा. Homosexuality. पण होमोसेक्शुअल्स That is the topic we are dealing today. हा जो विषय आहे तो आज मी घेतोय. Like why somebody is a homosexual. जसं एखादा का होमोसेक्शुअल आहे, Why people fall into that category. का बरं लोक ह्या सगळ्यामध्ये पडतात, मुलं मुली या सगळ्यात पडतात, का पडतात, Is there a cure for it? याचा काही उपाय आहे का? What is the Bible's thought on this area? बायबलचे विचार या भागावर काय आहे? Does God love them? देवाचं अशांवर प्रेम आहे का? Does God hate them? का देव त्यांचा तिरस्कार करतो? All these things we have to see. या सगळ्या गोष्टी आपण पाहायला हव्यात. Firstly, I want to make it very clear पहिलं तर मला तुम्हाला हे अगदी क्लिअर करायचं आहे. because there are many things the Lord has already taught me in these areas. तसं तर या सगळ्या भागांवरती देवाने मला बऱ्याच गोष्टी, अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. I would love to share with you, मला आवडेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगायला, but you have to take it in the right spirit. पण योग्य आत्म्याने त्या गोष्टी तुम्ही घेतल्या तर. Certain things I'm going to speak little practical. यात काही गोष्टी मी अगदी व्यावहारिकपणे बोलीन, Please don't feel offended आणि प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका, because all of you are like my children कारण तुम्ही सगळे माझ्या मुलांसारखे आहात. and I'm teaching you and training you as a parent. आणि मी तुमचा एक बाप म्हणून, पालक म्हणून तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला प्रशिक्षण देतोय, तर कोणी वाईट वाटून घेऊ नका. So we hear the terms like gay and lesbians. आणि म्हणून अलीकडे आपल्याला हे शब्द ऐकायला मिळतात की गेज आहेत, लेस्बियन्स आहेत, And all these names that you find, it comes under the heading homosexuals. आणि हे सगळे, ही सगळी जी नावं आहेत ना, ती होमोसेक्शुअल्स या शीर्षकाखाली येतात. Everything inclusive of even eunuchs. आणि त्याच्यामध्ये षंड सुद्धा आले. There are many cases अनेक अशी उदाहरणं आणि प्रकरणं आहेत that eunuchs are born. की षंड जन्माला आलेत. They are born, they are not made. ते जन्माने षंड आहेत, त्यांना जन्मानंतर षंड केलेलं नाहीये. बाय बर्थ जन्मानेच ते षंड आहेत. They should be accepted. त्यांना आपण स्वीकारायला They हवं, should be loved. त्यांच्यावर आपण प्रेम करायला And the हवं. parents' responsibility is that they should accept them. आणि पालकांची किंवा आई वडिलांची जबाबदारी आहे की त्यांना त्यांनी स्वीकारायला हवं. Because most of them don't want to fall into it, but since they are born with that, they have to live accordingly. कारण त्यांच्यातले अनेक असे आहेत की त्यांना त्यामध्ये राहायचं नव्हतं, पण जन्मापासूनच ते तसे आहेत, म्हणून मग त्यांच्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. When you find that there is that your son is a gay, समजा माता पितांना आढळलं की माझा मुलगा गे आहे, you should not be worried about the society. समाजाची त्यावेळेला काळजी करायची नाही. That त्यांनी, child is yours. ते लेकरू तुमचं आहे, You have to shower love त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा and groom them correctly. आणि त्यांना व्यवस्थित संस्कार घालून वाढवा. Now, I don't want to disrespect any of your beliefs, तुमच्यातल्या कुणाच्याही कुठल्याही विश्वासाचा मला अनादर करायचा नाही, but पण what the Bible states, I will let you know. जे बायबल म्हणतं ते मी तुम्हाला सांगेन. Bible says, बायबल म्हणतं men, you must not have any kind of physical relationship with another as though that person is a woman. मुलांनी किंवा पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांशी किंवा मुलाशी कुठलाही शारीरिक संबंध जो स्त्रीशी किंवा मुलीशी ते साधतात तसा साधायचा नसतो, साधायचा नाही. That is a terrible sin. कारण की ते महाभयानक पाप आहे. And women should not have physical relationship with a woman. आणि स्त्रियांनी सुद्धा किंवा मुलींनी सुद्धा मुलींशी शारीरिक संबंध साधायचा नाही. Yes, God hates workers of iniquity. आणि अर्थातच देवाला पाप कर्म करणारे लोक आवडत नाही. But God nowhere singles out homosexuals as objects of hate. पण देव कुठेही होमोसेक्शुअल्स ना घेऊन असं म्हणत नाही की मला ते आवडत नाहीयेत, माझा त्यांच्यावर तिरस्कार आहे. देवाने कुठेही असं लिहिलेलं नाही. But that doesn't also mean that Bible approves of homosexuality. पण याचा अर्थ असाही लागत नाही की बायबल होमोसेक्शुअल्सला मान्यता देत आहे. I mean, a person can be gay, म्हणजे एखादा व्यक्ती गे असू शकतो, but practice of this kind of life is not पण acceptable अशा by God. पद्धतीच्या जीवनाचा सराव स्वीकारण्याजोगा नाही. A person can be lesbian, एखादा व्यक्ती लेस्बियन असू or शकतो, gay, गे असू or शकतो eunuch, किंवा षंड असू शकतो, but But- the practice of it God does not approve. त्याचा सराव, त्याची प्रॅक्टिस जी आहे
त्याच्यावर देव मान्यता देत नाही. In other words, there is a healing in God. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर देवाकडे याचं आरोग्य आहे. Like a person is an alcoholic. जसं समजा एखाद्या माणसाला दारूचं व्यसन आहे, God loves him. देवाचं त्याच्यावर प्रेम आहे, But the practice of it, God पण doesn't like. दारू प्यायचा तो सराव करतोय, दारू प्यायची तो प्रॅक्टिस करतोय, ती देवाला आवडत And नाही. God can give him a healing आणि देव त्याला आरोग्य देऊ शकतो त्यातून, that he will stop drinking. की त्याने दारूची नशा करणं थांबवावं He will stop smoking. आणि सिगरेट पिणं थांबवावं He will stop taking drugs. आणि ड्रग्ज घेणं थांबवावं. So God has the power to heal everybody under the sun. याचा अर्थ देवाकडे सगळ्यांना आरोग्य द्यायचं सामर्थ्य आहे, सूर्याखाली कुठल्याही आजाराला कशालाही. Sometimes when people call you gay or lesbian, and if you are not, tell them politely you are wrong, my brother. कधी कधी समजा कोणी तुम्हाला गे म्हटलं, कोणी तुम्हाला लेस्बियन म्हटलं आणि तुम्ही नाहीये, तर तुम्ही अगदी सौम्यपणे त्यांना सांगा की ब्रदर आम्ही असे नाही आहोत, तुम्ही काहीही नावं ठेवू नका You आम्हाला, are insulting us. आमचा अपमान करताय तुम्ही, आम्ही असे नाही आहोत. Some people, if some boys they look like girlish, and if everybody is branding you, आणि काही मुलं समजा मुलीसारखी दिसत आहेत आणि सगळेजण तुम्हाला मग ब्रँड करून असं काही बोलायला लागले, then some things you need to change. तुम्ही स्वतःही बदला ना, की माझ्यात असं काय आहे ज्यावर ह्यांना असं वाटतंय मी मुलगी आहे, ते मी बदलतो. Sometimes our walk should change. कधी कधी आपलं चालणं बदलायला Maybe our पाहिजे, talk should change. चालायची पद्धत, Maybe our बोलायची hobbies पद्धत, should change. आपल्या सवयी छंद जरा बदलायला Your हवे. whole lifestyle should change. संपूर्ण जीवनशैली बदलायला हवी कधी कधी. Then who will talk? मग कोण कशाला बोलणार आहे? म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याकडनं पण असे काहीतरी इशारे जातात की ज्यावरनं ते सगळे बोलायला लागतात, ते आपण समजून बदलायचं. Say, if you are a girl, पण तू जर मुलगी आहेस ना, God has made you a girl. देवाने तुला मुलगी केलंय ना, Be beautiful like तर a girl. सुंदर राहा, Have emotions like a girl. मुलीसारखी छान Do दिस, things like a मुलीसारख्या girl. भावना ठेव, मुलीसारखी कामं कर, मुलीसारखी वाग, मुलीसारखी बस, मुलीसारखी चाल. God has created you देवाने तुला निर्माण केलंय to be special. खास, Are you getting? कळतंय ना? And you are valued in the eyes of God. आणि देवाच्या नजरेमध्ये तुला किंमत आहे. And sometimes your own friends they call you gay or lesbian. आणि कधी कधी मित्र, तुमचे स्वतःचे मित्र मैत्रिणी तुम्हाला ही नावं ठेवतात की तू गे आहेस, तू लेस्बियन. And sometimes if you are not married, they will say, surely you are a gay. आणि कधी कधी लग्न झालेलं नसेल ना तुमचं, तर मग ते नक्कीच हा गेच आहे. नाही तर आतापर्यंत का लग्न नाही झालं तुझं? काय तुला Say भविष्यवाणी झाली का? anything today they will tell. अलीकडे सगळ्याला बघून त्याचं असं चीरफाड करून तर्क लावणार. They expect all gays and lesbians and bisexual and transsexual whatever people to be single. कारण की त्यांची अशी अपेक्षा की गेज आणि लेस्बियन्स आणि हे सगळे एकटेच राहायला पाहिजेत. But that is not true. पण हे खरं नाहीये. There can be many reasons. अनेक कारण अशी असू शकतात की ज्यापायी ते अजून एकटे आहेत. Some don't want to get married. काही असे असतात ज्यांना लग्न करायचंच नाहीये. Some girls say, I don't want to get काही married. मुलींना लग्न करायचं नसतं. मग It's a gift, it's a grace of God. आणि ती देवाची खास कृपा आहे त्यांच्यावर, खास दान आहे. त्या मुलींना लग्न नाही करायचं तर नाही करायचं. Amen. You cannot force anybody. बळजबरी नाही ना करू शकत आपण कोणाला. People want to change their anatomy. लोकांना शरीरशास्त्र बदलायची इच्छा Yes, होते. there are ठीक some corrections that आहे. maybe you can do. काही करेक्शन्स तुम्हाला शरीरात काही ठीक आहे. Like, if a person has 6 fingers, तर एखाद्या माणसाला समजा 6 बोट आहेत हाताला and then when you raise your hand like that, it looks like a big आणि हात giant वर thing. केला तर ते असं विचित्र So, दिसतं. okay, you just chopped off the 6th one. मग ते 6वं बोट तुम्ही कापून टाकलं सर्जरी करून, तर ते ठीक आहे. That is okay, isn't it? ते ठीक आहे ना, But ते ठीक आहे. changing your whole gender, अरे पण पूर्ण लिंगच बदलायला तुम्ही ऑपरेशन करताय. you don't change your biological sex. तुम्ही ना तुमचं लिंग बदलू नका. मुलगा आहे, मुलगा आहे, मुलगी You आहे, may मुलगी आहे. look like a girl, but don't change your biological sex. That is the DNA written by God. तुम्ही दिसत असाल मुलीसारखे, पण तुम्ही मुलगा आहात ना, तो डीएनए देवाने लिहिलेला आहे. लिंग बदलायची गरज नाही. But the problem is, समस्या अशी आहे, some people don't identify with the biological sex. काही लोक ना त्यांचं जे लिंग आहे शारीरिक रीतीनं त्याच्याशी स्वतःची ओळख करत नाहीत. That which they had been assigned to म्हणजे- be given by God. देवाने त्यांना जे लिंग दिलेलं आहे तदनुरूप त्यांना स्वतःची ओळख द्यायची नाही. That's why म्हणून doctors can change your anatomy completely outside. डॉक्टर तुमचं शरीरशास्त्र बाहेरून तुम्हाला बदलून देऊ शकतात मेडिकली, But पण he cannot change your DNA. डीएनए नाही डॉक्टर बदलू शकत. What you are made by God, you are. देवाने तुला जे निर्माण केलंय तू तेच राहणार आहेस. इफ अ बॉय देन अ बॉय, गर्ल देन अ गर्ल.